हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी जे आहे ना थोड्या वेळापूर्वी एक पेपरचा पॅटर्न पूर्णपणे दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर इयत्ता 10वीचा आता बोर्डचा पेपर होणार आहे तुमचा 18 मार्च 2026 त्यासाठी मी ना एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेली आहे जे आपल्या बोर्डचा जे पेपर आहे त्याचं पूर्ण पॅटर्न कसे असणार आणि ते जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं वाटणार की काही न अभ्यास करताही आपल्याला 15 ते 20 मार्क भेटू शकतात। तर ते व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी खूप फायदेकारक होणार आहे आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला जे ग्राफचं जे प्रश्न आहे, आलेखचं जे प्रश्न असतं 6 मार्क्ससाठी, किती आलेखचा प्रश्न 6 मार्क्ससाठी असतं, तर ते मी तुम्हाला वेगळं व्हिडिओ बनवून सांगते असं मी म्हटलं होतं। तर आता विद्यार्थी मित्रांनो त्याचसाठी मी इथे आता एक व्हिडिओ तुमच्यासाठी जे आहे बनवत आहे आलेखवर, जे 6 मार्क्ससाठी असते आणि जे विद्यार्थी फक्त हे व्हिडिओ बघतील, अभ्यासही न करता फक्त जर व्हिडिओही तुम्ही बघाल म्हणजे प्रॅक्टिसही नाही केली तरी पण चालेल, पण लक्षपूर्वक हे व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क इथे आलेखमध्ये भेटणार आहेत। इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असेल तरी तेही याला हे ट्रिक यूज करू शकतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला डिटेलमध्ये मी इथे सांगते। तर प्रश्न क्रमांक 6 जे असतं त्याच्यामध्ये काय असतं बघा, खालील संख्याकित माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर आणि हे प्रश्न देतात, हे तुम्हाला एक बॉक्स देतात आणि इथे तुम्हाला 3 प्रश्न असतात। हे झालं एक प्रश्न आणि यालाच और असतं आ। तर आ मध्ये काय असतं, तुम्हाला आलेख दिलेली असते, दाखवते ते पण। हे बघा, ह्या आ मध्ये आहे ना इथे आलेख दिलेले असते आणि हे आलेख वरून आहे ना तुम्हाला जे आहे ते प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात। हे बघा, हे 6 प्रश्न विचारलेले असतात, तुम्हाला एक एक लाईनचं फक्त उत्तर लिहायचं असतं। मी दोन्ही तुम्हाला दाखवते, तुम्हाला जे सोपं वाटते ते करा, पण मला स्वतः असं वाटते की प्रश्न अ पेक्षा आ खूप म्हणजे खूप सोपा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% 6 मार्क्स भेटणार। तरीही मी दोन्ही दाखवते, तुम्ही करा। चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलंय ना दोन्ही प्रश्न दाखवणार, तर पहिला मी अ इथे दाखवते, मग आपण आ प्रश्नावर जाऊया। आता खूप विद्यार्थी काय आता इथे चूक करतात बघा, हे वाचतच नाहीत सरळ आणि डायरेक्ट हे काय करतात, प्रश्न सोडवायला जातात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला आलेख जे आहे ना 2 प्रकारचे असतात। एक साधा स्तंभालेख काढायला सांगू शकतात किंवा दुसरा एक असतं ते तुम्हाला रेषीय पद्धतीने काढायचं असतं। तर दोन्ही ग्राफ तुम्हाला इथे कोणता पण दोन्ही मधले कोणता पण येईल। तर पहिला हे बघूया, बघा इथं आपण काढूया आता ग्राफ। हे बघा इथं काय सांगितलं, साधा स्तंभालेख तयार करा। मग आता माझ्यापाशी हे तयार केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते कसं करायचं। हे बघा 1980, 54, 1990, 58 साधा स्तंभालेख म्हणजे कसल्या प्रकारचं असतं, हे बघा असल्या प्रकारचं असतं। तर इथे तुम्हाला काय करायचं सांगते मी। तर इथे बघा, हे अशी एक लाईन आणि अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर आता कुठून दिलेला आहे प्रश्नामध्ये 1980, तर इथे बघा इथे तुम्हाला काय दिसतं, तर इथे 1980, 1990, 2000, 2010, 2016, तर ते सगळे पॉइंट विद्यार्थी मित्रांनो आपण इथे खाली मांडून घ्यायचे। वर्ष काय आहे, हे वर्ष। त्याच्यानंतर हे एक्स अक्ष ह्याला नाव द्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं, आता या लाईनीमध्ये आपण 10, 20, 30, 40, 50 असं का घेतलं आहे, तर इथे बघा इथे 54, 58 हे 10च्या पहाड्यामध्ये येतात ना, म्हणून आपण असं म्हणजे 10, 20, 30 आपल्याला आलेख काढायला सोपं होईल म्हणून इथे असं घेतलेलं आहे, 10, 20, 30, 40 असं घेतलेलं आहे। तर आता इथून बघा, तुम्ही इथून एकही कॉलम सोडू शकता, 2ही सोडू शकता। आता इथे 2-2 सोडलेला आहे कारण जरा असं चांगलं दिसावं म्हणून। तर 1980 मध्ये 1980 वर किती आहे बघा, 54। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 1980 वर 54 आपल्याला काढायचं, इथे तर 50 आहे, 50च्या वर 4 ओळी म्हणजे 54 झालं। त्याच्यानंतर आपल्याला आता माझ्यापाशी इथे प्रश्नपत्रिका आहे, इथून तुम्ही जर बघितला ना तर तुम्हाला सोपं होईल। आता बघा दुसरा 1990 वर किती 58 आहे, तर 1990 वर 58 म्हणजे 50च्या पुढे 8 ओळी, इथून 58 झालं। 2000 मध्ये किती आहे बघा, 2000 मध्ये 63 आहे, तर इथे 2000च्या कॉलम मध्ये किती करायचं, 63 असं आपण काढायचं। आणि हे झाल्यानंतर आपण आहे ना इथे बघा हे प्रमाण लिहायचं। इथं प्रमाण एक्स अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर 10 वर्ष आहे आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वर्ष आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लिहायचं आहे, हे लिहिण्यासाठी 1 मार्क असतं। तर ह्या पद्धतीचं आता आपलं ग्राफ झालं, तर ग्राफच्या खाली बघा आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत, तर हे काढायचं, हे काढल्यानंतर हे प्रश्न सोडवायचे। बघा काय 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे, तर
तर 1990 मध्ये सरासरी आयुर्मान 1990 मध्ये किती आहे? 58 आहे ना. तर असं उत्तर लिहायचं पूर्ण. बघा इथे उत्तरही लिहिलेलं आहे. 1990 मध्ये सरासरी आयुर्मान 58 वर्ष आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलेत बघा इथे, कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मान समान वाढ झाली आहे? तर 1980 ते 1990. का? कारण इथे बघा 1980 ते 1990 मध्ये 4 वर्षाचं गॅप आहे. आणि त्याच्यानंतर बघा 2000 ते 2010 63 आणि 67 मध्ये बरोबर किती? 4 वर्षाचं गॅप आहे. 64, 65, 66 आणि 67. म्हणून 1980 ते 1990 व 2000 ते 2010 या 2 दशकात सरासरी आयुर्मान समान वाढ झालेली आहे. आणि इथे बघा 1990 ते 2016 या काळातील सरासरी आयुर्मान किती वाढ झालेली आहे? तर ते किती? 10 वर्षांची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे फरक. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. असं हे प्रश्न क्रमांक 6चं जे आहे अ असतं. आणि आता ब मध्ये काय असतं आपण बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न क्रमांक 6च ब ते करा. आता जे दाखवलं मी ते करायचं किंवा त्याला ऑरला हे असतं. तर ऑरचा प्रश्न तर खूप सोपा असतं. हे करा असं हे तुम्हाला माझं मत असं आहे. वरील आलेखाचा प्रकार कोणता? तर आता इथे बघा कुठला प्रकार आहे हे बघा. आता इथे बघा हे असं दिलेलं आहे तुम्हाला डॉट 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 करून. तर हे कुठला प्रकार आहे? बहुरेषालेख. कुठला प्रकार लिहिणार तुम्ही इथे? बहुरेषालेख. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट. त्याच्यानंतर इथे बघा या आलेखात कोणत्या बाबी दर्शवलेली आहेत? तर काय काय दिलेलं आहे ह्या बाबी ह्याच्यामध्ये? ब्राझील व्यापारचा एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा हे स्थूल आंतरदेश काय दर्शवलेलं आहे त्याच्यामध्ये? स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा. हे दुसऱ्याचं उत्तर असणार. मग तिसऱ्याचं उत्तर कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे? सारखी टक्केवारी लिहायची आहे. कशामध्ये आहे ते बघून. तर इथे बघा हे आहे ना जे डॉट डॉट ते ब्राझीलचं दाखवलेलं आहे आणि डार्क आहे ना ते भारताचं दाखवलेलं आहे. तर सेम कशामध्ये आहे बघा. तर सरळ रेष इथे दिसते बघा आपल्याला 1990 मध्ये. 1990 मध्ये भारत आणि ब्राझीलचं सेम आहे. तर ते 1990. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे ते सगळं ते बघून तुम्हाला लिहायचं असतं. तर आता आपल्या पुस्तकामध्ये मी असले प्रश्न महत्त्वाचे कोणकोणते बघा. आणि आता आपण ह्याचे महत्त्वाचे प्रश्न सांगतो. कुठले कुठले आलेख महत्त्वाचे आहेत. पुस्तक काढा आणि टिक करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 40 वर जावा. हे लिंग पुरुष हे गुणोत्तर हे तुम्हाला दिली जाते आणि ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर इथे तुम्हाला खाली प्रश्न असतात. हे वाचून घ्या सगळं. हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचे आहेत आलेख. तर हे साईडचं वाचून घ्या कारण ह्याच्यावरही प्रश्न 2020 मध्ये विचारलेले आहेत हे 2. त्याच्यानंतर हे आणि हे आलेख करा कारण ह्याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत 2024 मध्ये. हे बघा हे 2 आलेख महत्त्वाचे आहेत. आयुर्मान हे पण तुम्हाला देतात ह्याच्यावर प्रश्न विचारतात. हे करा. तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर काढा 2022, 23, 24 हे सगळे आलेख आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावर काय प्रश्न विचारतात ते बघा. काय तुम्ही आलेखमध्ये पण बघून लिहू शकता. ह्याचं काही अडचण नाही आहे. आणि हे एक आलेख हे साक्षरता प्रमाण. ठीक आहे. हे 2 करायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 53 वर हे एक आहे बघा इम्पॉर्टंट. ह्याच्यावर खाली प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न वाचा. त्याच्यानंतर हे एक आलेख पेज नंबर 58. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे एक आलेख ह्याच्यावर प्रश्न विचारतात पेज नंबर 60. आणि हे एक आलेख पेज नंबर 61. हे एवढे आलेख करा. ठीक आहे. तर हे तर झालं आपलं आलेखचं प्रश्न. स्तंभालेख एक काढायला सांगतात जे प्रश्न क्रमांक 6चं अ होतं. मी तुम्हाला आ करा हेच सांगत आहे कारण ह्याच्यामध्ये आलेख काढायची नसतात. पण अ जरी तुम्ही करणार असाल तर स्तंभालेख असते आणि एक जे बहुलक रेषीय जे आहे ते एक असते ते दाखवते. हे बघा इथे एक प्रश्न आहे बघा 6चं. खालील सांख्यिकी माहिती आधारे रेषालेख तयार करा. रेषालेख म्हटल्यात आणि हे तक्ता दिल्यात. रेषालेख म्हणजे कसला असतं तेही दाखवते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो असल्या प्रमाणाने तुम्ही गणितमध्ये सोडवला असेल तर हे वर्ष इथे खाली मांडायचे. हे जे
दिलेले असतात. वर्षाच्या अपोजिटला जे कॉलम ते इथं मांडायचं आणि पॉईंट इथे प्लॉट करायचे असतात. ते कसं प्लॉट करायचं माहीत आहे ना. 1960वर किती आहे इथे 47 काय तर आहे, तर इथे 47. मग 1970वर किती आहे 57 काय आहे, तर असं प्लॉट करायचं आणि हे रेष काढायची. याला रेषालेख म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 6च्या अ मध्ये हे 2 प्रकारचे आलेख काढून प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. आणि प्रश्न क्रमांक आ मध्ये तसलं काही प्रकारच नाही. म्हणजे 6व्याचं जे अ असतं त्याच्यामध्ये स्तंभालेख किंवा हे रेषालेख काढायचं असतं आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आणि प्रश्न क्रमांक 6चं जे किमाला असतं आ, ह्याच्यामध्ये काही तसली झंझटच नाही आहे. 6 प्रश्न दिलेले असतात. तुम्ही 6 प्रश्नांचे उत्तर जरी लिहिला तर तुम्हाला मार्क्स भेटतात. तर माझं असं मत आहे की अपेक्षा आ जास्त सोप्पा आहे प्रश्न क्रमांक 6व्याचं, तर आ सोडवा. ठीक आहे, मी दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत, तुम्ही चॉईस करा, पण माझा मत आ सोडवा असं आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट, जर तुम्हाला नकाशाची सोपी ट्रिक हवी असेल, फक्त 10 मिनिटात तुमची संपूर्ण तयारी होईल असे ट्रिक हवी असेल तर लवकर कमेंट करा नकाशा म्हणून, तर तुम्हाला तेही व्हिडिओ थोड्या वेळात मी पाठवेन. कमेंट करा, पाठवेन. ठीक आहे.